हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी अम्रपाली लोखंडे. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर चला, या 2 दिवसामध्ये आमची ॲनिव्हर्सरी झालेली आहे. 10वी ॲनिव्हर्सरी झालेली आहे. 10 वर्ष कंप्लीट झालेले आहेत लग्नाला. 13/12/2015ला लग्न झालं होतं आणि आता 25 चालू आहे. कंप्लीट 10 वर्ष झालं. आणि हे मॅरिड लाईफ हे 10 वर्षाचं लग्नानंतरचं जीवन कसं झालं, कसं होतं याच्याविषयी, आणि या 10व्या लग्नाच्या वाढदिवसाला नवऱ्याने दिलेलं एक सरप्राईज गिफ्ट काय आहे ते तुमच्याशी आज मी शेअर करणार आहे. तर चला, आमचं 13/12/2015ला लग्न झालं होतं आणि आता 25 चालू आहे. तर 10 वर्ष कंप्लीट झालं. तर प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा क्षण असतो लग्न. म्हणजे असा टर्निंग पॉईंट असल्यासारखाच असतो की तो, की लग्न खूप महत्त्वाचं. आता शिक्षण झालं मुलीचं, मोठी झाली मुलगी आणि आता लग्न करायचं आहे. तर लग्न म्हणजे काय खेळ नव्हे हो. प्रत्येकाला वाटत असं लग्न झाली की काही गोष्टी होतील व्यवस्थित, पण लग्नाचं जीवन खूप खूप कठीण असतं खरं. आईवडिलांच्या घरी जसं आपण असतो ना, तसं सासरी आपल्या गोष्टी नसतात. सासर आणि माहेर यात जमीन आसमानाचा फरक आहे खरं. माहेरी काहीही केलं तरी चालते, काम केलं तरी चालते, नाही केलं तर चालते. आईवडिलांच्या जीवावर आपण आपली तेवढी जिंदगी बसून उठून हसत खेळत नो टेन्शन जगत असतो. पण जिथं सासरी ज्यावेळेस आपण पाऊल टाकल ना, पहिल्या पाऊल टाकल्यापासून आपल्याला तिथली जबाबदारी अंगावर आप पडते आणि आपण मोठे व्हायला लागतो, ती जबाबदारी अंगावर घेतो. असे सासरचं जीवन असतं. तर हे लग्न म्हणजे वादळापूर्वीची शांतता आहे खरं मी तर म्हणते. कारण काय होण्यापूर्वी कसं असं शांत असतं ना, वादळ येण्यापूर्वी तसं काही आहे. लग्न लग्न म्हणतोय खरं. आणि आमचंही लग्न झाल्यापासून आमच्या पण आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स निर्माण झालेले होते. खूप नद्या पार करून, खूप कठीण प्रसंगातून, असं काय म्हणतात, पावलं पावली खड्डे येत होते. संघर्षातून आम्ही इथंपर्यंत 10 वर्ष पुढे आलेलो आहोत. कसं असतं लग्न झाल्यानंतर खरं, दुसऱ्यांची मुलगी ॲक्सेप्ट करणं बाहेरची खूप अवघड असतं. आपण करतो, आपण सगळ्याला आपलंसं मानतो. सख्खे असू द्या, चुलत असू द्या, सगळं माझं माझं, नवऱ्याचं हे नवऱ्याचं, सगळ्यांना रिस्पेक्टली. पण आपल्याला बाहेरच्या आलेल्या एका व्यक्तीला ते समजून घेण्यास कमी पडतात. ते आपल्याला कधीच आपलं मानत नाहीत. आपल्याला आणतात तर खरं त्यांच्या मुलासाठी, ते लग्न करून एक दुसऱ्यांची मुलगी सून म्हणून घरात आणतात खरं. पण ते तसं वागवत नाही स्वतःला, म्हणजे स्वतःसारखं. अरे, आपलं घरातलं भांडं असलं तर त्या भांड्याला देखील किती जपतो आपण, तसं आपण लोकांच्या मुलीला का जपत नाही मला सांगा. सासरची माणसं एखादं छोटं भांडं लोकांच्या पटकन जाऊन आणतात, आणि ही लोकांची मुलगीला आपण कसंही वावरतोय. अरे नाही, तसं नाही तिला वागवलं पाहिजे. बाहेरची जी जर मुलगी तुम्ही लोकांची आणली आहे, तुमच्या मुलासाठी आणली लक्ष्मी म्हणून, मुलगी लग्न तुमच्या घरात लक्ष्मी म्हणून आणली आहे, सून म्हणून, तर तिचा चांगलाच सांभाळ करा. जर तुम्हाला मुलगी असेल ना, तर तुम्ही तिला मुलीच्या जागी ठेवा, नसेल तरी पण ठेवा खरं. दुसऱ्यांच्या मुलीला असं त्रास देऊ नका. आणि ती तुमच्या मुलासाठी आलेली असते. स्वतःचं घरदार, आई वडील, रक्ताची नाती सोडून ती आलेली असते. खूप लोक तुमच्यामध्ये ॲडजस्ट होण्या, आपलं स्वतःचं घर परक करून तुमचं घर तिनं आपलंसं केलेलं असतं 4 दिवसात. पण ते तुम्हाला आयुष्यभर समजलेलं नसते. हे तुमचं दुर्दैव आहे. आणि तुमचं कसलं पण घर असू द्या, पत्र्याचं असू द्या, कसले असू द्या, पण त्याला ती आपलंच करते. तिच्या काही अपेक्षा नसतात. तिच्या अपेक्षा असतात की मला फक्त रिस्पेक्टली बोलावं, आपलं मानावं, अशा गोष्टी तिच्या असतात. आणि नवऱ्याला तर काय ती लगेच जीव लावते. पण नवऱ्याला जीव लावलेला, नवऱ्याने तिला जीव लावलेला तर कुणाला पटतच नसतं. सगळे ठिणगी टाकायला असतात, भांडणं लावायला असतात, काही बी कानगुड्या कानात काही बी शिरवायला असतात, काही साड्या लावतात. या अशा गोष्टी खूप लोक करतात. म्हणजे काय म्हणतात की ते एखाद्याचा संसार मोडीला आणण्यास त्यांना खूप आवडत असतं काही बाई सांगून. पण असं 4 दिवसात त्या मुलीचं काय पाहिलेलं असतं की तुम्ही तिच्या चाड्या नवऱ्याला सांगताय बा. किती चुकीचं आहे ना हे. दुसऱ्यांच्या मुलीच्या अशा चाड्या लावणं, तिच्या संसारामध्ये असा फेंद्या पाडणं, हे करणं खूप चुकीचं. आणि ही घरातली लोक करत असतात, तुम्हाला सांगते. नवऱ्याचं तिचं, अरे ती नवऱ्यासाठी आलेली असते, मग नवऱ्याचं तिचं जास्तच जमणार ना. नवऱ्याला ती जीव लावणार, तुम्हाला पण लावते, पण ती जास्त नवऱ्याला लावणार ना. तुम्हाला ते पटत नसतं. तुमच्या मुलाने तिला सारखं बायको बायको केलेलं तुम्हाला आवडत नसते. तुम्हाला वाटतं आमच्या मुलांना आमच्याच आरी राहावं. अरे तुमच्या तर आरी राहतोयच ना तो, पण त्यांनी जी जबाबदारी आहे ना, बायको त्याने दुसऱ्यांची मुलगी करून आणली आहे ना, तिची जबाबदारी त्याला घ्यायला नको. ते तुम्हाला पटते कुठं.
कुठल्या एवढ्या खालच्या तेराला सासरचे लोक जातात की स्वतःच्या मुलाच्या आणि सुनेच्या संसारात असे विष कालवतात. खूप वाईट प्रकारात एक असा अनुभवलाय ना, एक प्रकार तर खूप घाणेरडा प्रकार मी स्वतः अनुभवलाय या संसारामध्ये, की स्वतःच्या मुलाचा संसार टिकू नये, ती सून टिकू नये, आम्ही त्याला दुसरी करून देतो. ह्या गोष्टीमुळे खूप घाणेरडे प्रकार केलेले आहेत. पण असं करायचं नसतं. पण तुम्हाला खरं सांगू, बाहेरच्याने किती घाणेरडे प्रकार करू द्या, आपण जर आपला नवरा आणि आपण चांगले असो, एकमेकांवर विश्वास असतो, एकमेकांवर भरपूर प्रेम असतो, एकमेकाला गरज असेल तर आपण कुणाचंच ऐकायचं नाही. एकमेकांचा रिस्पेक्ट करायचा. तिसऱ्या माणसाला पण चान्स द्यायचा नाही बोलायचा. कारण तिसरे फक्त आपल्या भांडणाचा गैरफायदा घ्यायला बसलेले असतात, आपला संसार मोडायला बसलेला असतात. पण आपण जिद्दीनं आपल्याला जर पुढे जायचंय, लाईफमध्ये करिअर घडवायचंय, संसारामध्ये यशस्वी व्हायचं असेल ना, तर नवरा बायकोने तिसऱ्या माणसाचं कुणाचंच ऐकायचं नाही. जर ऐकायचंच असेल तर एक चांगल्या गोष्टी तुम्ही तिसऱ्या व्यक्तीच्या ऐका. असं भांडण लावणाऱ्या व्यक्तीचं, फुटाफूट करणाऱ्या, संसार मोडणाऱ्या व्यक्तीचं ना 4 हात लांबच राहा. खूप अनुभवले. मला 10 वर्षाचा अनुभव आहे, की मी या 10 वर्षाचा संघर्ष, या 10 वर्षाचा प्रवास इथपर्यंत कसा आणला असेल. पण कसं असतं, म्हणतात ना, गाठी यावरून परमेश्वरानं स्वर्गातून बांधलेल्या असतात, तसंच काहीतरी आहे. ज्या स्वर्गातून खरंच गाठी बनलेल्या असतात ना, त्या कधीच तुटत नाही. तुम्हाला सांगते, तुम्ही खालच्याने किती प्रयत्न करा, अरे 4 दिवस तुमच्या मुलाच्या लग्नाला नाही झाले तोपर्यंत काहीतरी तुम्ही त्या मुलीबद्दल उठवता, बोलता, तुमच्या मुलाला बोलता आम्ही तुझं दुसरं लग्न करून देऊ, सोड तिला. अरे मुली काय वाटावर पडल्यात का मला सांगा? लेकमाती असते ती दुसऱ्यांची, तशीच आपली देखील समजावी लागते. असा अविचार करू नसतो. आपल्याला देखील घरात मुलगी असते, आपल्या मुलीविषयी आपण विचार करतो का? अरे खेळ आपण काय म्हणतो, आपण डाव मांडलाय आणि मांडलेला डाव लगेच मोडता येत नसतो. आणि हा डाव तर आपल्या आयुष्यभराचा आहे. तो थोडक्यात असा डाव मांडायला खूप वेळ लागतो आणि मोडायला एवढूसा लगेच मोडून जातो. त्यामुळे ना, आपण डाव कसा मांडलेला आहे, किती कष्ट घेतलेले आहे, काय काय असतं त्याच्या पाठीमागे, तो विचार करून आपण डाव मोडायचा असतो. एखाद्या मुलीचं लग्नदान करताना तिचे आई वडील घर धुवून लावतात, तिचे अगदी कर्ज बाजारी होतात, अंगावर फुटका मणी सुद्धा ठेवत नाहीत, का घरात फुटकी कवडी ठेवत नाहीत. पण आपल्या मुलीला असं सगळ्या गोष्टी घेऊन तिचं कन्यादान करून देतात. जर मुलगी कन्यादान करायची गोष्ट नसती तर कुठल्याही बापाने आपली लेक अशी दुसऱ्यांच्या हवाली केली नसती. हे तितकं खरं आहे. पण आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे आपले आईबाप चलत असतात आणि हे जगाची रीतच आहे कन्यादान करणं, म्हणून ते करत असतात. पण या कन्यादानाचा अर्थ लोक गैरफायदा घेतात, दुसऱ्यांच्या मुलीला छळतात, त्रास करतात, मारतात, हाणतात, जीवे सुद्धा मारतात. आणि बघा ना, मला तर वडील नाहीत, भाऊ नाही, आणि ते तर आहेच म्हणा, पण ज्यांना वडील भाऊ आहेत ना, त्या सुद्धा मुलींची खूप दुर्दशा आहे सासरची. त्यांना बघा ना, आई वडील असताना सुद्धा त्यांना सासरी छळ केला जातो, मारलं जातं, हाणलं जातं मोठमोठ्या लोकांचं सुद्धा. तर आपलं आई वडील नसणाऱ्यांचं तर काय. पण ज्याला संसाराची खरंच गरज आहे, जिद्दीनं त्यांनी जिद्द ठेवायची आणि आपल्या ह्याच्यावर करून दाखवायचा, आपला संसार सक्सेस करून दाखवायचा. आपल्या नवरा जिथं ठेवेल ना तिथं राहायचं, झोपडी ठेवल तिथं राहायचं, पत्र्याच्या घरात ठेवल तिथं राहायचं, भाड्याच्या ठेवलं तिथं राहायचं, त्याची अर्धी चटणी भाकर खायची, त्याच्या मागच उभा राहायचं. बाकीच्यांचं ऐकायचं ना. आपल्याला जर नवरा पाहिजे, नवऱ्याची गरज, आपल्याला संसार जर उभा करायचा असेल ना, तर त्याच्या पाठीमागं जो जिथं जाईल ना तिथं आपण जायचं, त्याची पाठ सोडायची नाही. बाकी काशी करत गेले उडत, त्यांचा विचार करायचा नाही. कारण आपलं लग्न ह्याच्याबरोबर आपल्या नवऱ्याबरोबर संसार करायचा असतं, अख्खं आयुष्य आपलं त्यांच्यासोबत घालवायचं असतं. त्यामुळे बाकीच्या लोकांचा विचार करायचा नाही. ह्यांचं किती बी धुणं धुतलं, किती पण ह्यांचं काय केलं ना, तरी आपल्याला कधीच चांगलं म्हणणार नाही, तुम्हाला सांगते. आणि कधी आपलंही म्हणणार नाही. तुम्ही किती पण चांगल्या मनानं शुद्धतेने त्यांचा विचार करा, हे आपलं ते आपलं, तरी त्यांचं घाणेरडे विचार असतात, त्यांना सुधरू देत नसतात. हे तितकंच खरं आहे, तुम्हाला सांगते. आणि हा माझा देखील खूप संघर्षमय प्रवास आहे या 10 वर्षाचा. खूप लोक आमच्या संसारावर टपून होती, घालवायला बसली होती. पण कसं असतं, जर टिकणारी खंबीर असेल ना, तर कुणाचं काय चालू शकत नाही हो. अहो, एवढं लग्न करून आलं, एवढं आईनं सगळं संसार ते सगळं ऋण पाणी करून एकट्या आईनं आपलं लग्न करून दिले, आपलं कन्यादान केले, सगळ्या गोष्टी केले, शिक्षण शिकवले, आणि आपण सासरी येऊन आपल्याला छळतात, आपल्याला त्रास देतात. म्हणून त्यांच्यासाठी आपण संसार म्हणजे ती तर लावायलाच बसलेले असतात. पण आपण जायचं नाही जायचं. आपण फुकट आलेलो नसतोय, आपण जायचं नाही, आपण तिथंच राहायचं. त्यांच्या मानगुटीवर बसूनच खायचं प्यायचं, तिथंच राहायचं, पुढे यायचं, नवऱ्याला पुढे आणायचं, आपण त्याच्या पाठीमागे उभा राहायचं. कारण त्या सासरच्या माणसामध्ये फक्त एकमेव व्यक्ती आपला असतो, तो नवरा. त्याच्या पाठीमागे उभा राहायचं त्याला. कारण कधी कधी ना, आपल्यामुळे त्या नवऱ्याला देखील आई वडील इज्जत देत नाहीत, प्रेम देत नाहीत, आपलेपणा देत नाहीत.
त्याला असं बाजूला फेकल्यासारखं फेकून देतात. आमचा मुलगा नाही असं सुद्धा म्हणलं जातं. का तर तो बायकोच्या आरी गेलाय, बायको बरोबर संसार करतोय. अरे चुकीचं आहे का? तुम्ही जर बायकोला समजून घेत नव्हतं तर त्याच्या बायकोची बाजू घे ना. तुम्ही चुकीचं असताना सुद्धा सिद्ध करताय आम्ही बरोबर, आणि बायको बरोबर असताना सुद्धा तिला चुकीचं सिद्ध करताय. मग खऱ्याची बाजू घ्यायची नाही तर कुणाची घ्यायची सांगा? एखाद्याचं तुमच्यामुळे मुलीचं आयुष्य बरबाद करणं योग्य वाटतंय का? सांगा. अरे हे वाईट कर्माची लक्षणं आहेत. त्या तसं कुठल्याही मुलीचं वाटोळं करत नाही. आणि खरंच कुणाला संसाराची गरज असेल ना तर हाय त्या परिस्थितीत नवऱ्याचा हात धरायचा आणि नवऱ्याच्या पाठीमागे चालायचं. सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. आपण खरे आहोत ना. खऱ्याचा न्याय उशिरा असतो पण योग्य असतो. तुम्हाला सांगते खरंच असते. खूप ह्या 10 वर्षात अनुभवले खूप. आणि म्हणून माझा देवावर स्वामींवर खूप त्या गोष्टीसाठी विश्वास आहे की आजी जी गोष्ट व्यक्ती बोलत होती ना ती निगेटिव्ह बनली, ती ते विरुद्ध बनली. अरे आज तुम्ही मला लावायला बसला होता पण तुम्ही हायत कुठं आणि मी हायत कुठं म्हणते. मी कुठले माझ्यावर किती प्रसंग दे, हा खूप वाईट प्रसंग भोगले मी, खूप 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 कठीण प्रसंगांना तोंड देऊन आज मी इथपर्यंत आले. पण मी माझ्या संसारात आहे याच्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. खूप मला आनंद वाटतो, समाधान वाटतं. मी माझ्या नवऱ्याबरोबर आहे. प्रश्न मिटला ना. मी चटणी भाकर का माझ्या घरात खाईन पण मी माझ्या नवऱ्यासोबत राहते ॲटलिस्ट. तुम्ही बघा ना, तुम्ही आहे तिथंच आहेत. अरे तुम्ही तुम्ही वाईट कर्म करता म्हणून तुम्ही आहे तिथंच आहेत ना. आज मी पुढं आले नाही, शून्यातून पुढे आले. तुम्ही काही दिलं नाही दिलं तरी मला काही फरक पडत नाही. बस नवरा सोबत आहे, बस झालं ना. त्याचे 2 हात, माझे 2 हात, 4 हात झाले. 4च्या अजून पण वाढतील ना. आणि तसंच काहींचं घडत आलं. असा हा खूप कठीण प्रसंगातून हा संसार उभा केलेला आहे. घर जागा वगैरे नवऱ्याच्या सपोर्टिंगनं सगळ्या गोष्टी इथपर्यंत आणलेल्या आहेत. आणि स्वामींच्या कृपेमुळे अजून पण पुढे देखील चांगलं होईल अशी आशा ठेवते. आणि या संसाराच्या पाठीमागं म्हणलं तर आता जरी पप्पा नाहीत तरी माझ्या पप्पाचं पुण्य, कारण माझे पप्पा होतेच चांगले. माझ्या पप्पाचं पुण्य, देवाचा देवाचा असलेला माझ्यावरती आशीर्वाद आणि माझ्या आईची वेळोवेळी मिळालेली अनमोल साथ ही माझ्याबरोबर नेहमी असते. त्यामुळे आज मी इथंपर्यंत पोचले. इथला कारण माझ्या आईची खूप इच्छा होती. माझी आई नेहमी, मी कधी असं रागावून एकदा गेले तर माझ्या आईने कधीच मला विरोध सपोर्ट केला की तू जा म्हणून, तू तिथंच योग्य आहे, तू जा, माझ्या पाठीमागे तुम्हाला कोण आहे असं माझ्या आई, आमची आई मला बोलायची. तुम्ही तिथंच योग्य, आज नाही उद्या तुझं नक्की चांगलं होईल, मी तुझ्या पाठीशी आहे, तुला काय गोष्ट कमी पडू दे मी तुला पुरवते. माझ्या आईने मला वेळोवेळी काही गोष्टी पुरवलेल्या आहेत. पण तू तिथंच राहायला हवं. जे आहे ना थोडं बिघडलेलं तू चांगलं कर आणि तू राहा. तू थोडे दिवस काढ, तुझं खरंच चांगलं होईल. चांगल्याचं नेहमी चांगलं होतं. आणि ती तसंच झालंय की सगळं व्यवस्थित तिच्या मनाप्रमाणे घडतंय खरं. त्यामुळे मी सगळं श्रेय खरं तिला पण देते की तिच्यामुळं, तिच्या या आशीर्वादामुळे, चांगुलपणामुळे, तिच्या मला साथीमुळं आज मी 10 वर्ष गाठले तर इथपर्यंत आणले. तर असा खूप कठीण संघर्षमय खडतर प्रवास आजपर्यंत आणलेला आहे. अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत पण आता नाही सांगत बसत. आणि त्यानंतर एक आनंदाची गोष्ट म्हणजे आता 10व्या ॲनिव्हर्सरीला मिळालेलं सरप्राईज गिफ्ट काय असेल तर बघा ना. मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे की लग्न जमल्यानंतर मला मिस्टरांकडून मोबाईल हवा होता. मग मिस्टरांना म्हटलेलं मला मोबाईल हवा आहे, कारण माझ्याकडे तेव्हा एवढंचाच मोबाईल होता LGचा पीस, आणि तो मी फर्स्ट घेतला होता पहिल्यांदा. तर मी म्हटलं की मला मोबाईल पाहिजे म्हणलं तुमच्याकडून. तर मिस्टरांचे त्यावेळेस म्हणजे पेमेंट वगैरे कमी असल्यामुळे त्यांनी मला नाही देऊ शकले मला मोबाईल वगैरे. मग मला काही नाही वाटलं, ठीक आहे, पण माझी इच्छा होती. पण त्यानंतर मात्र मिस्टरांनी आतापर्यंत 10 वर्षात मला नाही म्हणतात 4 मोबाईल दिले. तर 4 पण कसे, पहिल्यांदा मग त्यांना ऑफिसमध्ये एक नवीन मोबाईल मिळाला होता लेनोचा, ते देखील मलाच वापरायला दिला. मीच 2 वर्ष वापरला. त्यानंतर माझा वाढदिवस आला. माझ्या वाढदिवसासाठी त्यांनी माझ्यासाठी एक 20,000चा असा हप्त्यावरती मोबाईल घेतला. मग तो मोबाईल घेतला आणि मी 1-1.5 वर्ष, माझं कसं आहे कुठल्याही गोष्टीचा वापर खूप छान असतो. माझ्याकडे खूप काही गोष्टी टिकतात. त्यामुळे मिस्टरांना विश्वास आहे की चांगलं टिकवते. त्यामुळे तो मोबाईल सुद्धा मी खूप छान हाताळला होता. पण असाच मिस्टरांचा मोबाईल खराब झाला. त्यामुळे मिस्टर मला म्हटले की तुला दुसरा घेतो 4-5 हजाराचा, मी हा वापरतो. तर ठीक आहे म्हणलं वापरा. तो त्यांनी वापरला, मला तो घेतला. मग काही 1-2 वर्षांनी काय झालं, तो माझा 5 हजाराचा खराब झाला. खराब झाल्यानंतर मग कोरोना नंतर मला त्यांनी एक 10-12 हजाराचा मोबाईल घेऊन दिला, जो की आत्ता मी सध्या त्याच्यावरच व्हिडिओ करते. असे मला 4-5 मोबाईल म्हणजे झालेत त्यांनी देऊन बरं का. पण यावेळेचं गिफ्ट खूप स्पेशल आहे, खूप स्पेशल आहे. हे बघा, हे ते गिफ्ट आहे, जिओ डिजिटल गिफ्ट असं आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे तुम्ही म्हणा तर ह्याच्यामध्ये ना
मोबाईलच आहे हा बघा. हा पीस हा आहे, हा सॅमसंगचा आहे, गॅलेक्सी A65 हे बघा. हा मोबाईल आहे. तर हा ॲनिव्हर्सरी दिवशी मोबाईल मिस्टरांनी आणलाय माझ्यासाठी. मला माहिती देखील नव्हतं हा डिजिटल पूर्ण आता, आणि माझी अपेक्षा देखील नव्हती, कारण माझ्याकडे हा मोबाईल आहे पण थोडासा हँग व्हायला आहे आणि जरा प्रॉब्लेम आहे थोडासा व्हिडिओ वगैरे लॉंग काढायचे म्हणून तर प्रॉब्लेम आहे. तर हे गिफ्ट दिले आता. हे हा मोबाईल 21,500चा आहे तुम्हाला सांगते. तर मला माहिती नव्हतं, माझी अपेक्षा देखील, कारण मी कधीच ॲनिव्हर्सरीला किंवा ह्याला म्हणजे गिफ्टच्या अपेक्षा कधी करतच नाहीये, जसं असेल तसं. पण यावेळेस मिस्टरांनी 15 दिवस आधी बुकिंग केला होता आणि हे घेऊन आले आणि मला सरप्राईज दिलं. हे बा. तर हा हे स्पेशल आणि खूप आनंददायी का आहे माहिती आहे का, की आता हे दुसरं गिफ्ट आहे माझ्यासाठी. जेव्हापासून मी व्हिडिओ काढते ना तेव्हापासून मिस्टरांचं मला दुसरं गिफ्ट आहे. आधी नको म्हणत होते खरं, त्यांना म्हणजे थोडंसं आवडत नव्हतं, पण मी समजावलं. त्यानंतर ते तयार झाले आणि तयार झाल्यानंतर त्यांनी मला थोड्या दिवसांनी व्हिडिओ वगैरे माझा बघून त्यांनी मला एक स्टँड आणि माईक वगैरे आणून दिलं. तर माईक मी का लावत नाही, तर माईक माझ्या मोबाईलला अटॅच होत नाही आणि त्यामुळे मी लावत नाही. त्यामुळे मी फक्त स्टँडचा आणि ह्याचा हे छोटंसं रिमोट आहे ह्याचा वापर करते. तुम्हाला सांगते आता इथून पुढे मी माईकचा उपयोग नक्की करेन. तर मला हा मोबाईल का दिलाय आणि मला खूप फिलिंग्स का येतात इमोशनली, की माझ्या मिस्टरांनी माझी म्हणजे माझी तेवढी ऐपत पण नाही आहे, माझी म्हणजे कॅपॅसिटी म्हणजे मला वाटत नाही मी एवढे भारी मोबाईल आत्ता वापरेन, पण ज्यावेळेस मी माझ्या स्वतःच्या पायावर 4 पैसे कमी ना त्यावेळेस आपण हा मोबाईल वापरला तर चालेल असं मला वाटतं. आत्ता नको, अशा परिस्थितीत ना आपण एवढ्या भारी वस्तू नाही वापरल्या पाहिजे असं मला नेहमी वाटत होतं. त्यामुळे भारी भारी वस्तू नको, ज्यावेळेस आपण स्वतः कमवताना त्यावेळेस आपण अशा भारी वस्तू वापरल्या ना त्यावेळेस चालेल असं वाटायचं. पण आता मिस्टरांनी आणला आणि मी विचारलं का आणला, तर बोलले की अगं आता तू व्हिडिओ करायलीस आणि तुला व्हिडिओसाठी प्रॉब्लेम होईल, त्यासाठी मी हा तुझ्यासाठी बुकिंग केला होता अगोदरच आणि तुझ्यासाठी घेऊन आले. आता तू ह्याच्यावर अजून छान छान व्हिडिओ कर आणि तुझं जे अर्धवट राहिलेलं स्वप्न होतं ना, तुझं करिअर अर्धवट राहिले, माझ्यामुळे तुझं करिअर घडलेलं नाहीये, तू ते नक्की पूर्ण कर आणि माझा फुल सपोर्ट आहे तुला. कोणी नावं ठेवू दे त्यांचं ऐकू नको, त्यांच्या काही गोष्टी मनावर घेऊ नको, मी तुझ्या सोबत आहे. अजून काही लागलं तर मला सांग आणि तू तुझे कंटिन्यू व्हिडिओ वगैरे टाकत जा, तू तुझं काम चालू कर. त्यासाठी मला हा व्हिडिओ त्यांनी दिले, ह्या व्हिडिओ चालू हा मोबाईल त्यांनी मला गिफ्ट केलेला आहे. तर कसा वाटतोय बघा व्हिडिओ हा मोबाईल कसा वाटतंय हा मोबाईल. तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की कमेंटमधून सांगा. तुम्ही माझा व्हिडिओ कुठे बघत आहात, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का, तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडते त्या मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि असेच माझे व्हिडिओ नेहमी बघत चला. धन्यवाद.